परंतु हे वेगळे नाही आहेत. अजित पवारांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा बसून ही रचलेली व्यूहरचना आहे. इथल्या अनिल बांधकामांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे. त्या करदात्या नागरिकांच्याच डायरेक्ट खिशावरती टाकलेला हा दरोडा आहे. वरती मित्र आहेत तुम्ही आणि खाली तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यामध्ये तुम्ही जुंपून देताय. हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांना वेड्यात काढलेला हा प्रकार आहे. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून राज्यात होऊ घातलेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माझं शहर, माझा पक्ष, माझे विजन या मुद्द्यांवरती आम्ही या नेत्यांसोबत, या शहराध्यक्षांसोबत चर्चा करत आहोत. आता माझ्यासोबत धनाजी येळकर आहेत. छावा मराठा युवा महासंघाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. गेली 25 वर्षे ते सामाजिक चळवळीमध्ये आहेत. त्यांनी या परिसरामध्ये घराचा जो प्रश्न होता की प्राधिकरणामध्ये जी घरं होती त्यांची मुक्ती करण्यासाठी त्यांनी एक आंदोलन सुरू केलं होतं. स्वाभिमानी घर बचाव मोर्चाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 23 मधून ते निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याशी आपण माझे शहर, माझा पक्ष, माझे विजन या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम येळकर पाटील, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आपण गेली 20 वर्षे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय. ही जी निवडणूक आहे आता, म्हणजे खरं तर याची मुदत संपून 3.5 वर्ष 4 वर्ष होत आहेत. बरोबर. आणि 4 वर्षाच्या नंतर ह्या निवडणुका लागल्यात आणि अचानक लागलेल्या आहेत. म्हणजे अनेक पक्षांचं म्हणणं असं आहे की आम्हाला म्हणजे माहित आहे, म्हणजे फक्त भाजपलाच माहित होतं की कधी आचारसंहिता लागणार आहे आणि कधी ह्या निवडणुका होणार आहेत. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर आहे. हे सगळं प्री प्लॅनिंग कसं महाराष्ट्राच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था कशा आपल्या ताब्यामध्ये येतील ह्या सगळ्या यंत्रणाचा वापर करून, जसं निवडणूक आयोगाचा वापर सुद्धा ह्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे केलेला आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये कसं जास्तीत जास्त मेजॉरिटीमध्ये आपण येऊ याची सगळी व्यूहरचना आखूनच, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून सगळ्या यंत्रणा हाताशी ठेवून फक्त सत्ताधारी आपण राहून सगळ्या यंत्रणा हाताशी धरून हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करून परत त्यांनी तोच भ्रष्टाचाराचा पैसा, भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा ह्या निवडणुकीमध्ये लावायचा त्यांनी प्रयत्न केला. हे षडयंत्र आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप सगळ्यांचंच असं आहे. बरोबर. परंतु आता जे हो घातलेल्या जे निवडणुका आहेत, तर आपण बघितलं असेल की राज्यामध्ये जी सरकार आहे त्या सरकारामध्ये राष्ट्रवादी आहे. बरोबर. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे वेगवेगळे लढत आहेत. आणि लोकांना म्हणजे सांगताना असं सांगतात की मैत्रीपूर्ण लढत. याबद्दल काय सांगाल? हाच सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जोक आहे. म्हणजे आणि हे सगळ्यात महत्वाचे म्हणजे नागरिकांची, मतदारांची आणि त्या पक्षाच्या जे उमेदवार आहेत त्या लोकांची सरळ केलेली ही फसवणूक आहे. म्हणजे राज्यामध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहे. हे एकत्र सत्ता उपभोगत आहेत. आणि इतर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र हे आम्ही मैत्रीपूर्ण वेगळी लढत लढू असं म्हणतात. एकीकडे तुम्ही वेगळी मैत्रीपूर्ण म्हणता आणि इथं मात्र कार्यकर्त्यांना एकमेकाच्याच म्हणजे वरती मित्र आहेत तुम्ही आणि खाली तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यामध्ये तुम्ही जुंपून देताय. हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांना वेड्यात काढलेला हा प्रकार आहे. म्हणजे असं बी एकत्रित चित्र दाखवलं जाते की राज्यामध्ये 1 नंबरचा भाजप हा पक्ष आहे. बरोबर. आणि मग अपसुकच राष्ट्रवादी अजित पवारचा हा 2ऱ्या नंबरचा. म्हणजे उद्या जर निवडून आले तर भाजपचे लोक येतील आणि 2ऱ्या नंबरला अजित पवारचे येतील. म्हणजे हे नेमकं चित्र काय? हा ठरवून ज्या पद्धतीनं ईव्हीएमचा प्रकार केलेला आहे त्याच पद्धतीनं हे ठरवून लोकांची मानसिकता काय आहे, कारण प्रचंड जनता ही या लोकांच्या विरोधात आहे. त्यांना मानसिकता दिसते. परंतु लोकांना असं दाखवायचं, त्यांच्या कार्यकर्त्यांना असं दाखवायचं की आम्ही वेगळं लढतोय. परंतु हे वेगळे नाही आहेत. अजित पवारांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा बसून ही रचलेली व्यूहरचना आहे. काही कार्यकर्ते माझे तुम्ही फोडा, तुमचे मी फोडतो, परंतु सत्ता मात्र आपणच उपभोगायची. आणि लोकांना मात्र चित्र वेगळं दिसणार की अरे यांची लोक यांनी घेतली तर यांची लोक यांनी घेतली. परंतु हे सगळं ठरवून कार्यक्रम झालेला आहे. जर तुम्ही राज्यामध्ये एकत्र लढताय, आपलं एकत्र आहात, सत्ता उपभोगताय आणि इथं तुम्ही म्हणताय की माझा पक्ष मोठा, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता सुद्धा नाहीये.
आणि जर तुम्ही महापालिकेत आज तुम्ही समजा भाजप 1 नंबरला येईल, राष्ट्रवादी 2 नंबरला येईल, अशी तुम्ही भाकीतं करताय समजा, म्हणजे तुम्ही सत्तेत इथे मग विरोधी पक्ष कोणाचा? हा विरोधी पक्ष महापालिकामध्ये सुद्धा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष ठेवायचाच नाही, ही दोघांनी मिळून ही रचलेली व्यूहरचना आहे. त्याच्यामुळं हे दोघं एकच आहेत, हे जनतेनं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एकमेकाच्या ओळखलं पाहिजे आणि ठामपणानं स्वतंत्रपणे चांगल्या पद्धतीनं हे जनतेला विश्वासात घेऊन त्यांनी निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे. नाही, आता मागील जर काळ बघितला आपण 2017चा, तो पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही भाजपच्या ताब्यात होती आणि भाजपच्या काळामध्ये म्हणजे आशिया खंडामध्ये 1 नंबरची असलेली ही महानगरपालिका आज कर्जबाजारी झालेली आहे. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मुळात हे महाविकास आघाडीचं सरकार आहे, हे महायुतीचं सरकार आहे, हे प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करूनच हे आलेलं सरकार आहे. आणि आता सुद्धा हा जो प्रचंड मोठा भ्रष्टाचार इथं केलेला आहे, हा प्रशासकीय व्यवस्थेला हाताशी धरून हे सगळं केलेलं आहे. आणि जर इथं 3 वर्ष 3.5 वर्ष जरी लोकप्रतिनिधी नाही आहेत, तरी या लोकप्रतिनिधी किंवा यांना प्रशासकाला जे हाताळत होते ते तर फडणवीस सरकार आहे. अजित पवार त्या सत्तेचे भागीदार आहेत, एकनाथ शिंदे त्या सत्तेचे भागीदार आहेत. या सगळ्यांनी मिळून हे केलेलं कारस्थान आहे. बरं, आता तुम्ही महानगरपालिकेची निवडणूक लढवता, स्वतः रिंगणामध्ये उतरत आहात आणि तुमचं एक संघटन आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही त्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न हाताळलेले आहेत. तर तुम्ही निवडणुकीमध्ये स्वतः उतरलेला आहात, अजून किती उमेदवार तुमचे असणार आहेत, म्हणजे काय तुमची काय स्थिती आहे आता? आम्ही 2 प्रभागामध्ये, ज्या प्रभागामध्ये आमचं प्राबल्य आहे, आमची ताकद आहे, असा प्रभाग क्रमांक 23 आणि प्रभाग क्रमांक 17 जो चिंचवड, वालेकरवाडीचा, बिजलीनगर वगैरे हा जो एरिया आहे त्या पद्धतीनं, म्हणजे हा जो एरिया आहे, हा जो आमचा भाग आहे, आमचा जो रहिवासी भाग आहे, जवळपास इथला जो मुख्य प्रश्न आहे, जो इथल्या अनियमित बांधकामांचा, जो तत्कालीन प्राधिकरणामध्ये हा पूर्ण भाग होता, परंतु इथले जे आता सध्याचे खासदार आहेत, श्रीरंगप्पा बारणे असतील, जे आत्ताचे आमदार आहेत जगताप साहेब, त्यांचे जे मोठे बंधू होते दिवंगत लक्ष्मणराव जगताप, हे सुद्धा याच इथल्या ह्या अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरती हे नियमित करू, आम्ही सत्तेत आल्यानंतर 100 दिवसामध्ये आम्ही हा प्रश्न मार्गी लावू, असं खुद्द या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा शब्द दिला होता. परंतु 11 वर्ष होऊन गेले, या प्रश्नाचा, अनधिकृत प्रश्नाचा सुद्धा या लोकांनी उच्चारला नाही. फक्त निव्वळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी आम्ही हा अनधिकृत म्हणजे बांधकामाचा प्रश्न आम्ही सोडू, इथल्या रहिवासी बांधकामाला आम्ही प्रॉपर्टी कार्ड देऊ. जे आमच्या मागण्यात, आम्ही ज्या मागण्या मुळात केल्या, ज्या आता 2017 पासून आम्ही स्पष्ट सांगितलं की हे कुठलंही याच्यामध्ये राजकीय अजेंडा न ठेवता, म्हणून हे सामाजिक चळवळीच्या माध्यमातून हे आम्ही हा प्रश्न घेऊन उतरलो. आणि हा प्रश्न आम्हाला आमच्या रहिवासी घरांचं प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे, मालकी हक्क मिळाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही हे जे संघटन उभा केलं, ही चळवळ उभा केली की इथल्या लोकांना आमचा रहिवासी म्हणजे घरांचा हक्क मिळाला पाहिजे, अधिकार मिळाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही उभा केली. आणि तिथं आमची जी ताकद आहे, तिथं आम्ही निवडणूक लढतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ज्या या प्रॉपर्ट्या घेतल्यात, आज या प्रॉपर्ट्यांना सोन्याचे भाव आलेले आहेत, परंतु याला मालकी हक्क प्रमाणपत्र नसल्यामुळं, यांना प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं हे निव्वळ मातीमोल आमच्या प्रॉपर्ट्या झालेल्या आहेत. आणि याचंच राजकारण या लोकांनी करत, इथल्या खासदारांनी आमदारांनी करत सत्ता मिळवल्यात आजही. परंतु त्या प्रश्नाकडे पूर्णपणे सपशेल यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून जर यांना 40 वर्षामध्ये जर हा प्रश्न सोडवता आला नाही, याचा अर्थ या लोकांना हा प्रश्न सोडवायचा नाही. म्हणून आम्ही ठरवलं की यांच्याशिवाय आता आम्ही लढू. आम्ही रस्त्यावरचीच नाही, तर आम्ही सभागृहातली सुद्धा लढाई लढू. आम्हाला आता सत्तेत सहभागी व्हायचं, सत्तेत सहभागी झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि हे कायम आमचे 40 वर्षाची फसवणूक करतात हे लक्षात आल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला. आणि आमचा जो प्राबल्याचा जो 2 मतदारसंघ आहेत किंवा जे प्रभाग आहेत, त्या प्रभागातून आम्ही निवडणूक लढतोय. तुम्ही यापूर्वी तुमचं संघटन जे होतं हे सामाजिक संघटन होतं आणि तुम्ही पहिल्यांदाच ह्या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेला आहात. बरोबर. तुम्ही यापूर्वी म्हणजे राजकीय भूमिका घेतल्याच असतील ना, मग त्या काय होत्या? या अगोदर सुद्धा ज्या आम्ही राजकीय भूमिका घेतल्या की याच प्रश्नावरती ज्या या नेत्यांनी ज्या पद्धतीने, आपण आताचे विद्यमान खासदार असतील, आमदार असतील, यांचे म्हणजे बंधू असतील, यांनी ज्या वेळेस आम्हाला सांगितलं या प्रश्नासाठी आम्ही 100% प्रयत्न करू, हे प्रश्न सोडू,
तुमचा सातबारा नावावर करून देऊ, तुमच्या घरा मालकी तुमच्या नावावर करून देऊ, ही आश्वासने देऊन ज्यावेळेस ह्या लोकांनी निवडणुका लढल्या त्यावेळेस आम्ही या लोकांना पाठिंबा दिला. आणि सगळ्यात महत्वाचं आमचे समविचारी पक्ष म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघायचो, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, म्हणून यांच्या पाठिंबा आम्ही ठामपणे त्यावेळेस उभा राहिलो, आम्ही भूमिका घेतली. परंतु आज तागायत या लोकांनी बरेच प्रश्न पक्ष बदलले, या नेत्यांनी सुद्धा, परंतु आज तागायत तो प्रश्न सुटला नाही. आजही तो प्रश्न तसाच आहे. म्हणून आता आम्हाला मात्र ठामपणानं यांच्या विरोधामध्ये जाऊन आता आम्ही भूमिका घेतोय. नाही, तुम्ही प्राधिकरण बाधित घरांसाठी लढा उभारला, बरं. याच्या व्यतिरिक्त शहरामधल्या कुठल्या समस्या आहेत जे की त्यासाठी तुम्हाला नगरसेवक व्हायचे? या शहरामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे, जो की आमच्या करदात्या नागरिकांच्याच डायरेक्ट खिशावरती टाकलेला हा दरोडा आहे. तर तो कमी झाला पाहिजे, तो संपला पाहिजे, याच्यासाठी आमचा खरा म्हणजे प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आपण ह्या शहराला जे पिण्यायोग्य पाणी आहे आपण म्हणतो, या इथल्या नागरिकांना, जनतेला आपण पिण्यायोग्य पाणी सुद्धा देऊ शकत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. इथल्या ज्या नद्या येतात, अक्षरशः नद्या नाही तर ह्या गटार झालेल्या आहेत. म्हणजे नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली करोडो रुपयाचा मलिदा हे लाटतायत, परंतु कुठलीही नदी सुधारली नाही, कुठलीही नदी स्वच्छ झाली नाही. पूर्ण शहराचं पाणी मैला मिश्रित पाणी त्याच्यामध्ये, त्या नद्यामध्ये सोडलं जात आहे. एमआयडीसी मधून किंवा या बाकीच्या कंपन्यांमधून जे केमिकल युक्त पाणी सोडलं जाते, डायरेक्ट त्या नाल्याला जोडलं जात आहे, त्या नाल्याचं पाणी डायरेक्ट नद्यांना जोडलं जात आहे. हे अत्यंत घाणेरडा प्रकार ह्या राजकीय अनास्थेपोटी आणि यांच्या अज्ञानापोटी आणि निव्वळ लाचखोरी आणि भ्रष्टाचारासाठी यांनी सगळं शहराचं वाटोळ केलंय. याच्यासाठीच आम्ही हा मार्ग निवडलाय. तुमच्या पुढे आता अनेक प्रस्थापित पक्ष आहेत, पैसेवाले पक्ष आहेत. या निवडणुकीमध्ये तर असं बोललं जाते की पैशाचा महापूर येणार आहे. कोण भाजप करेल, राष्ट्रवादी करेल. तुम्ही एक सर्वसामान्य संघटनेचे नेते आहात. मग ह्या लोकांच्या पुढे तुमचा निभाव कसा लागेल? तुम्ही कशी निवडून याल? सगळ्यात सोपं गणित आहे. लोकांना माहित आहे, आम्ही ज्यावेळेस बैठका होतात, आम्ही ज्यावेळेस लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी जातो, चर्चा करतो, त्यावेळेस लोक सहज बोलत, सर्वसामान्य नागरिक सुद्धा सहज बोलत जातो की अरे हे जे पैसे वाटतात हे चोऱ्या केलेले आहेत, हे भ्रष्टाचारातून जमा केलेले माय आहे, आणि हेच ते वाटतात. म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे लोकांना आता गणित कळालेलं आहे. त्याच्यामुळे लोकांनी ठरवलंय, हे लोक पैसे जरी वाटत असतील तर पैसे घ्यायचे, परंतु प्रामाणिक कार्यकर्त्यालाच आपण यावेळेस मतदान करायचंय, असं लोकांनी ठरवलंय. म्हणून मी कुठल्या पक्षाचा हे नाही, उमेदवार नाही, परंतु मी जनतेचा उमेदवार आहे. बरं, आता थोड्या वेळासाठी आपण असं मानू की जनतेने तुम्हाला साथ दिली, जनतेच्या मदतीमुळे किंवा जनतेने तुम्हाला दिलेल्या मतामुळे तुम्ही उद्या सभागृहात गेलात, काही तुमचे नगरसेवक पण निवडून आले, तर तुमचं शहराचं विजन काय, शहराच्या संदर्भातलं विजन काय तुमचं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहरामध्ये जे मूलभूत अधिकार आहेत लोकांचे, ज्या पद्धतीने रहिवाशाचा हा जो पहिला प्रश्न आहे, पहिला जो मुद्दा आहे, ज्या प्रश्नावरच मी निवडणूक लढवतोय, जो इथल्या अनिल बांधकामांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे, हा प्रश्न अगोदर मार्गी लावून घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्याच पद्धतीने दुसरा जो प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे इथल्या रहिवाशांच्या, सर्वसामान्यांच्या, गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा. ज्या या राज्य सरकारनं 62,000 शाळा बंद केल्या पटसंख्येच्या नावाखाली, आणि आजही जवळपास 25,000 शाळा बंद करायच्या तयारीत हे सरकार आहे. त्या ठिकाणी कंत्राटीकरणामधून, म्हणजे कंत्राटी शिक्षण, ज्या शिक्षकाचे जे रिटायर झालेले शिक्षक आहेत, ज्यांनी सेवा दिलेली आहे, अशा शिक्षकांना परत सेवेत घेऊन त्याच लोकांना हे कंत्राटी शिक्षक म्हणून ठेवतायत. आणि शाळा बंद करायचं हे जो कट कारस्थान, हे कशासाठी, तर त्यांच्या जे बगल बच्चे आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याच संस्था जगवण्यासाठी, त्यांच्या संस्था उभा करण्यासाठी, त्यांच्या ह्या खाजगीकरणासाठीच हे सगळा जो या सरकारनं डाव घातलाय. तर हा हाणून पाडण्यासाठी मी महापालिकेच्या शाळा सुंदर शाळा करेन, आपली पोरं ही विज्ञानवादी झाली पाहिजे. तर तो दृष्टिकोन ठेवून सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर महापालिकेच्या शाळा कशा सुधारतील, तिथं जे पालकांना ज्या पद्धतीचं शिक्षण पाहिजे त्या पद्धतीचं शिक्षण त्यांच्या पाल्यांना कसं मिळेल, याच्यासाठी अगोदर खरा म्हणजे प्रयत्न करणार आहे. आणि ती खरी दिशा असणार आहे. आणि तो मूलभूत अधिकार, ज्या पद्धतीनं आपण म्हणतो शिक्षणाचा अधिकार जो आहे, जो आजही मुलांना मिळत नाही, आजही आपल्याकडे शिक्षण, जसं आरटीई मध्ये म्हणतो, आजही जर आपलं सरकार
शिक्षण जर लोकांना लॉटरीमध्ये देत असेल तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. तुम्ही कुठल्या पक्षाची मदत घेणार नाहीये अशाच परिस्थितीमध्ये नगरपंचायत आणि नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये एक आंबेडकरी विचारांचा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आता पुढे आलेली आहे. बरोबर. उद्या जर तुमची लढाई वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासोबत झाली तर आम्ही समविचारी जे पक्ष आहेत वंचित बहुजन आघाडी सारखे वगैरे ते ज्या पद्धतीनं लोकांच्या कामासाठी वंचितांसाठी जे कायम लढत असतात तेही आमच्याच विचाराचे पक्ष आहेत. समजा आहेत ते पदाधिकारी आहेत, ते नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही जाऊ शकतो. त्यांची मदत घेऊन आम्ही सत्ता स्थापन करू शकतो. बरं, तुमची लढाई जी आहे हे प्रस्थापित पक्षांच्या विरोधात आहे आणि तुम्हाला या प्रभागाचा विकास करण्यासाठी तुम्हाला निवडणूक जिंकायची आहे, लढायची आहे आणि जिंकायची आहे. परंतु आपण लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये असा रोष आहे आणि काही लोक असा आरोपही करतात की निवडणूक आयोग जे आहे हे भाजपला बाहेरून पाठिंबा देतोय, असा जो आरोप केला जातोय. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आणि निवडणूक अधिकारी श्रावणजी हर्डीकर हे एकीकडे म्हणतात की आम्ही आचारसंहितेचं पूर्णपणे पालन करू, परंतु आजही आपण बघतो की शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होल्डिंग्स लागलेल्या आहेत. परत आट्यावरती काही नेत्यांचे पक्षांचे पोस्टर्स आहेत. मग हे फ्री अँड फेअर निवडणुका होतील असं वाटतं का तुम्हाला? हा सगळ्यात मोठा जनतेचा या निवडणूक आयोगानं आणि ह्या सरकारनं लावलेला खेळ आहे. अत्यंत घाणेरडी कुचेष्टा ह्या जनतेची ह्या सरकारनं लावलेला आहे. कुठल्याही पद्धतीनं संविधानिक विचारसरणीवर जे काही संविधानिक अधिकार आहेत ते पूर्णपणे दाबायचं काम हे सरकार आणि निवडणूक आयोग करत आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज ही होर्डिंग आहे, तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात, आजही गाड्यावरती सगळीकडे त्या पक्षाचे त्या उमेदवाराचे बॅनर आहे. एवढंच नाही, मागच्या काही निवडणुकामध्ये अक्षरशः 2-2 हजाराच्या नोटा वाटत असताना टॉयलेटमध्ये टाकताना सुद्धा काही लोक सापडले. त्याच्यावरती सुद्धा हे सरकार कारवाई करू शकलं नाही, कारण हे सत्ताधारी आहेत. म्हणून त्याच्यामुळं जे मुळातच गुन्हेगार आहेत, जे मुळातच दोष आहेत, त्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा काय करायची. म्हणूनच आज या लोकांना सोबत न घेता आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलोय आणि जनतेच्या न्यायालयात घेऊन जाऊनच आम्ही जनतेला सोबत घेऊनच आम्ही यांच्यावर मात करणार. तुम्हाला जनतेच्या न्यायालयामध्ये परत जायचं आहे तर तुमच्या जनतेला काय आव्हान आहे? मला जनतेला एकच आव्हान आहे की अशा भ्रष्टाचारी आणि फक्त सत्तेसाठी जे सगळे एकत्र येत आहेत अशा लोकांपासून सावध झालं पाहिजे आणि तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आता जनतेने ताकद दिली पाहिजे. हीच खरी ताकद संविधान वाचवणार आहे आणि संवैधानिक अधिकार, जनतेचे अधिकार हे अबाधित ठेवणार आहे. बरं, धन्यवाद धनाजी येळकर पाटील. आपण माझं शहर माझा पक्ष माझी विजन या मुद्द्यावर चर्चा करत असताना रोकटोक, बिनधास्त आणि परखड अशी भूमिका मांडली, त्याबद्दल पुन्हा एकदा मी जागृती न्यूजच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.